नागपूरमध्ये आज मारबत मिरवणूक निघणारे मारबत मिरवणुकीत बडगे देखील काढले जातात। शांतीचं प्रतीक म्हणून पिवळी मारबत ही मानली जाते। समाजातील वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन करून चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत करणं हा या उत्सवाचा उद्देश आहे। ही मिरवणूक केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीकही मानली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, आपण जर पाहिलं तर मारबत अतिशय महत्त्वाचा खरं तर हा सण मानला जातो। जुन्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यांचं दहन करायचं आणि मात्र जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहायचं हा दृष्टिकोन, हा जाणीव रुजवणारा हा सगळा उत्सव, हा सगळा सण कसा उत्साह पाहायला मिळतोय नागपूरमध्ये मारबतचा। अगदीच लागवीजी, खरं तर मारबत हा उत्सव देशामध्ये फक्त नागपूरमध्ये साजरा केला जातो हा विशेष आहे। आणि सोबतच जवळपास 140 वर्षाची जुनी परंपरा नागपूरकरांनी जे आहे ते आजपर्यंत जे आहे ते जोपासले आहे। आता थोड्याच वेळात याच ठिकाणी काळी मारबत आणि पिवळी मारबत या दोघांची जे आहे ते गळाभेट होईल आणि या ठिकाणी हा दृश्य पाहण्यासाठी, हा दृश्य आपल्या नजरेत कैद करण्यासाठी हजारो नागरिक नागपुरातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून देखील नागरिक जे आहे ते या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी एकूणच जे आहे ते येत असतात। हा जो मिरवणूक धार्मिक दृष्टिकोनातून ही मिरवणूक महत्त्वाची नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक या एकतेचं प्रतीक म्हणून देखील याकडे जे ते एकूणच पाहिलं जातं। आणि पिवळी जी मारबत आहे, पिवळी मारबतीला देवीचं रूप म्हणून जे आहे ते या ठिकाणी पूजले जात असतं, तर काळी मारबत ही दुर्जनाचं प्रतीक असल्याची जी आहे ते एकूणच मान्यता आहे। पोळ्याच्या 4 दिवसापूर्वी या दोन्ही मारबतीची स्थापना जी आहे ती केली जाते आणि आज ताना पोळ्याच्या दिवशी याची मिरवणूक काढली जाते। आणि या मिरवणुकीमध्ये जे आहे ते काही बडगे देखील समाविष्ट असतात जे वेगवेगळे सामाजिक जे ज्वलंत प्रश्न असतील त्या प्रश्न जे आहे ते त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या बडगेच्या माध्यमातून एकूण या ठिकाणी केला जातो। जवळपास 1880 साली जी आहे ती ही परंपरा नागपूरमध्ये रुजू झाली, ती आजपर्यंतही कायम आहे। भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती आणि त्याच्या विरोधामध्ये काळी मारबत जी आहे ते काढली जाते, तर शांतीचं प्रतीक म्हणून जे आहे ते पिवळी मारबत काढली जाते। अशी परंपरा जवळपास 1880 सालापासून तर आजपर्यंत जवळपास 140 वर्षापासून ही परंपरा नागपूरकरांनी आजही जोपासली आहे आणि त्याचा उत्साह आज संपूर्ण नागपूरकरांमध्ये आहे। आणि या उत्सवामध्ये आता थोड्याच वेळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हजारो नागरिक या ठिकाणी सहभागी होतील आणि या ठिकाणी जेव्हा काळी मारबत आणि पिवळी मारबत या दोघांची गळाभेट होईल तो दृश्य पाहण्यासाठी आणि तो आपल्या नजरेत कैद करण्यासाठीच या ठिकाणी लोक जे आहेत ते हजेरी लावत असतात। अगदी, आणि त्यात देत असलेली ती घोषणा सुद्धा फार महत्त्वाची आहे। इडा पिडा टळोगे माय घेऊन जागे माय जे म्हटलं जातं मारबतमध्ये ते फार महत्त्वाचं आहे। खरं तर मारबतचा उत्साह, मारबतचा उत्सव हा सर्वार्थानं नागपूरमध्ये महत्त्वाचा मानला जातो। त्या दृष्टिकोनातून कसा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे? अगदीच, आपण पाहायला गेलं तर गर्दी मोठी असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे। जवळपास 3000हून अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी जे आहेत ते सुरक्षेसाठी या ठिकाणी एकूणच तैनात करण्यात आलेले आहे। आता 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी मिरवणूक जी आहे ते या ठिकाणी येईल। ढोल ताशाच्या पथकामध्ये गाजावाजामध्ये जी आहे ती मिरवणूक काढली जाते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे। कारण की याच परिसरामध्ये आता काही दिवसापूर्वी जे आहे ते दंगल देखील घडली होती, त्या दृष्टिकोनातून विशेष खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे। मात्र आपण म्हटल्याप्रमाणे इडा पिडा घेऊन जागो मारबत ही घोषणा जी आहे ते या मिरवणुकीमधली विशेष आहे। कारण की समाजातील जे काही अनिष्ट रूढी परंपरा असतील ते नष्ट होत, जी काही रोगराई आहे ती नष्ट होत आणि आनंद आणि सुख समृद्धी जीवनामध्ये लाभो ही मागणी जी आहे त्या घोषणेच्या माध्यमातून एकूणच आज केली जात असते। त्यामुळे नक्कीच या उत्सवाला नागपूरकरांनी जोपासलाय। मात्र या उत्सवातून एक वेगळा संदेश देखील देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो। या मिरवणुकीमध्ये काही बडगे देखील समाविष्ट होत असतात, जे काही राजकीय ज्वलंत प्रश्न असतील, नागरिकांच्या समस्या असतील त्याचा संदेश देण्याचं देखील प्रतीक जे आहे ते त्यांना मानलं जातं आणि या मिरवणुकीमध्ये ते बडगे
देखील एक विशेष आकर्षणाचं केंद्र जे आहे ते मानलं जात असतं. लागविजय. अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता.